काल निवडणुकीचे एक्झिट पोल बाहेर आले आणि त्यामध्ये चंद्रकांत खैरे यांना विजयी दाखवण्यात आला आणि या ठिकाणी 11 ब्राह्मणांच्या सहाय्याने खुलताबादच्या रोडवर या ठिकाणी विधिवत पूजा केली जात आहे। विचित्र हनुमान याग असं या पूजेला म्हणतात। विजयासाठी ही पूजा केली जाते। आपल्यासोबत चंद्रकांत खैरे साहेब तुम्ही ही पूजा ठेवली आहे, काय संकल्प आहे नेमका? संकल्प हा नेहमीचा असतो। आम्ही दरवेळेस ही पूजा करतोय, अनेक वर्षापासून करतोय आणि ती पूजा याच करता असते की शत्रूचा पराभव झाला पाहिजे, त्याप्रमाणे आपल्याला विजय प्राप्त झाला पाहिजे। लोकांची सेवा आणि श्रद्धेने त्या ठिकाणी नेतृत्वाची सुद्धा एक साथ दिली पाहिजे आणि म्हणून हे आम्ही करतोय। आज माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळीच लाट निर्माण झाली। त्यामुळे तसं आम्ही प्रत्येक वेळेस म्हणजे एक तर मतदानाच्या आधी मतदान चालू म्हणजे आणि संकल्प त्यावेळेसपासून होता। मतदान झाल्यानंतरसुद्धा निवडणुकीच्या मोजणीच्या आधी नंतर विजयी झाल्यानंतर असं अनेक वेळेस त्या ठिकाणी खूप वेळेस होम आमचे कंटिन्यू चालू असतात आणि म्हणून हे हवनाचा एक शक्ती जी मोठी आहे त्या शक्तीचा हा विजय असतो। काल एक्झिट पोल आले, आपला त्याच्यामध्ये विजय दाखवला आहे। महाविकास आघाडीला चांगले सीट राज्यामध्ये मिळणार आहेत असंही दिसतंय। खास करून जे उद्धव ठाकरे साहेबांच्या लोकसभेत सीट आहेत त्या पण वाढणार आहेत, कसं वाटतंय? ते त्यावर शिक्कामोर्तब झाला पाहिजे, म्हणजे माझ्यावर सुद्धा आणि बाकी उद्धव साहेबांच्या यशावर सुद्धा शिक्कामोर्तब झाला पाहिजे, म्हणून ही पूजा आहे। नक्कीच होते चंद्रकांत खैरे आणि त्यांनी इथे पूजा ठेवली आहे की त्यांचा विजय निश्चित व्हावा। एक्झिट पोलमध्ये ते विजयी दाखवलेच आहेत, परंतु हा विजय निश्चित व्हावा याकरता खुलताबादील या रोडवर दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे आणि या ठिकाणी ते पूजा करत आहेत। कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सरवदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।